ही घटना 30 नोव्हेंबर 1997 रोजी घडली होती। या अभिनेत्री एका ओडिया चित्रपटाच्या शूटिंगसाठी ओडिसाला गेल्या होत्या। नेहमीप्रमाणे शूटिंग चालू होते। काही वेळाने चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर अर्चना पुन्हा रूमवर गेल्या। त्या तिथल्या सरकारी निवासमध्ये राहत होत्या। त्या आराम करायला जाणार एवढ्यात खोलीची बेल वाजली। अर्चना जोगळेकर यांनी दरवाजा उघडला असता भुवना नावाचा माणूस ऑटोग्राफसाठी आला होता। नेहमीप्रमाणे त्यांनी पेन पेपर घेतला आणि त्या सही करायला लागल्या। पण त्या माणसाच्या मनात वेगळंच काही होते, ज्यामुळे त्या अभिनेत्रीचे आयुष्य कायमचे बदलून गेले। तिला फिल्मी दुनिया सोडावी लागली। नंतर तिने भारत देशही सोडला। ती अभिनेत्री म्हणजे 80-90च्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री अर्चना। त्या दिवशी तिच्यासोबत नक्की काय घडले, त्या माणसाचे पुढे काय झाले? भारतीय न्यायव्यवस्था म्हणजे मोठा विनोद आहे हे या घटनेतून दिसून येते। हे सर्व आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी गुणी अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया। कथ्थक गुरु आशा जोगळेकर यांना 1 मार्च 1957 साली अर्चना झाली। त्यांनी तिला कथ्थक या शास्त्रीय नृत्यात पारंगत केलं। अर्चनाने हे सगळे धडे आईकडून घेऊन त्या स्वतःला प्रस्थापित केलं आणि चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। 1985 मध्ये मराठी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली। संसार हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता। छोटी भूमिका असली तरी ती लोकप्रिय झाली। अपेक्षित, निवडुंग हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट आहेत। त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही काम केले आहे। तो काळ मराठी चित्रपटसृष्टीत निर्दयी सासू, बिचारी सून अशाच प्रकारचे चित्रपट गाजवण्याचा होता। पर्यायी हिच्या नृत्याची दखल घेतली जाण्यासाठी हिने ओडिया चित्रपटात अफलातून नृत्याविष्कार मांडून दाखवला आणि त्यामुळेच घात झाला। तो माणूस सही घेण्याच्या बहाण्याने आला आणि थेट खोलीत घुसला। या अनपेक्षित धक्क्याने त्या भांबावल्या। आरोपीने त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। अर्चना यांनी आरडाओरडा सुरू केला। त्यांचा आवाज ऐकून हॉटेलचे कर्मचारी मदतीसाठी धावले आणि अभिनेत्रीला वाचवलं। मात्र आवाज ऐकून आरोपी भुवनाने घटनास्थळावरून पळ काढला। यानंतर अर्चना यांनी पोलिसात तक्रार केली आणि पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर त्याच वर्षी दुसऱ्या दिवशी 1 डिसेंबर रोजी आरोपीला अटक करण्यात आली, पण न्याय मिळायला मनस्ताप आणि उशीर झाला। त्यानंतर अर्चना यांनी इंडस्ट्रीला तडकाफडकी रामराम ठोकला। परदेशात जाऊन त्यांनी आपले पहिले प्रेम म्हणजे कथ्थक नृत्याची कास धरली। अर्चना जोगळेकर आता अमेरिकेतील प्रसिद्ध कथ्थक नृत्य अकॅडमीचे संस्थापक आहेत। अभिनेत्रीने न्यू जर्सीमध्ये तिच्या आईच्या डान्स स्कूलची शाखा उघडली। अर्चना या एक ट्रेंड कथ्थक डान्सर आणि कोरिओग्राफर आहेत। त्यांच्या आई आशा जोगळेकर यांनी त्यांना कथ्थक शिकवलं होतं। सध्या अभिनेत्री अमेरिकेत असतात। या जवळजवळ आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या गुन्ह्याची काय शिक्षा झाली असेल? या घटनेच्या 13 वर्षानंतर भुवनेश्वरच्या जलदगती न्यायालयाने आरोपीला 1.5 वर्षाची शिक्षा सुनावली। जलदगती न्यायालयाला शिक्षा सुनावायला 13 वर्ष लागावी हे केवढे दुर्भाग्य। या घटनेने अर्चना जोगळेकर यांचे आयुष्य मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले। पोलिसात तक्रार करून त्यांना लवकर न्याय मिळेल ही अपेक्षाही फोल ठरली। आरोपीला 1.5 वर्ष कारावास एवढीच काय ती शिक्षा देण्यात आली। या घटनेतून सावरायला अर्चना जोगळेकर यांना फार का वेळ लागला। त्यांच्या कथकच्या आवडीने त्यांना तिथून बाहेर पडायला मदत केली। आता अमेरिकेत आपली आवड जपत त्या एक चांगले आयुष्य जगत आहेत। तर ही होती अर्चना जोगळेकर यांची कहाणी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।